समाचार अब तक, सत्य का साहस। विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे क्रीडा मंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल आणि नागपूर जिल्ह्यातील विविध क्रीडाविषयक बाबींची आढावा बैठक पार पडली आहे। बैठकीला विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, युवक व क्रीडा महासंचालनालयाचे आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे, उपसचिव सुनील हेंजे, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक व माजी आमदार सुधाकर कोहळे आदी उपस्थित होते। विविध क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर विभागातील खेळाडू घडावेत, त्यांना विविध आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व प्रकारची अत्याधुनिक सोयीसुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दक्षिण पश्चिम नागपुरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने विस्तारित विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येईल, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले। तालुका क्रीडा संकुलाचे काम वेगाने पूर्ण करून ते खेळाडूंना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून विभागीय क्रीडा संकुलामध्ये ज्या क्रीडा प्रकारांचे कोर्ट, हॉल यासह विविध सोयी सुविधा नाहीत त्या विस्तारित क्रीडा संकुलात उभारण्यात येतील, तसे प्रस्ताव तयार करून पाठवण्याचे निर्देश संबंधित विभागाला त्यांनी दिले। तसेच नरखेड, रामटेक आणि उमरेड येथील तालुका क्रीडा अधिकारी यांच्या नियुक्तीशिवाय नागपूर ग्रामीण आणि भिवापूर येथील जागेचे समपातळीकरण करण्यासाठी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा झाली आहे। तसेच विभागीय क्रीडा संकुलात अद्ययावत स्पोर्ट्स सायन्स सेंटरची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले।